अर्जो अर्जो मला खबर कोल्हापुरात आज दुपारच्या दरम्यान लहान मुलांना पळवून नेत असल्याच्या संशयातून शहाजी लॉ कॉलेजजवळ रेमंड शॉपजवळ संशयित तरुणांना जमावाकडून बेदम चोप दिला गेला। यावेळी ही बातमी समजताच तातडीनं शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान संशयित आरोपी परप्रांतीय असल्याचा संशय दोन्ही आरोपींना पोलिसांनी जमावाच्या गराड्यातून शाहूपुरी पोलीस स्टेशनला नेण्यात आलं। या घटनेच्या चौकशीनंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली। 12-12:30च्या सुमारास लॉ कॉलेज शहाजी लॉ कॉलेज राजारामपुरीच्या जवळ दोन लोकांना पकडले असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही स्टाफ त्या ठिकाणी गेलो होतो। त्या ठिकाणी समीर सलीम जोगी आणि साहिल जोगी असे दोन लोक भगव्या कपड्यांमध्ये भिक्षा मागण्याकरता फिरत असताना मिळून आले। तर त्यांच्याबद्दल तिथल्या स्थानिक लोकांना शंका आली म्हणून मनोहर मधुकर इंगवले यांनी त्यांच्याकडे त्याचं नाव पत्ता आणि त्याचं आय कार्ड विचारलं। तर त्यांनी त्याला व्यवस्थित न सांगितल्यामुळे ते तिथून घाबरून पळत सुटले होते। त्याच्या मागे हे दोन लोक गेले आणि मग त्यांना तिथे जमावाने ताब्यात घेतलं होतं आणि पोलीस स्टेशनला आणले। आम्ही त्यांना त्या दोन्ही इस्मानला इथं पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे। सदर दोन्ही इसम हे सध्या तात्पुरत्या स्वरूपात कृपामाई मारुती मंदिराजवळ मिरज येथे त्यांच्या परिवारासह राहायला आहेत आणि ते जोगी समाजाचे असून रुद्राक्ष मणी दगड वस्तू ह्या विकून किंवा भिक्षा मागून त्यांचा उदरनिर्वाह करतात अशी त्यांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे। तरी देखील त्यांच्या मूळ पत्ता बाकीची त्यांची आयडी प्रूफ किंवा त्यांचे नातेवाईक त्यांचा कामधंदा काय आहे किंवा ती इथे कशा करता आली होती याची बारकाईने कसून चौकशी चालू आहे आणि त्याच्याबद्दल काही तक्रार किंवा आक्षेपार्ह दिसून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। आणि तसं कोणतीही धार्मिक तेढ किंवा अशा प्रकारचा तिथे कोणताही प्रकार घडलेला नाही। फक्त ते परप्रांतीय आहेत आणि त्या संशयावरून त्यांना तिथे जमावाने ताब्यात घेतलेलं आहे।